सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? हो मजेत. आणि आजचा शेवटचा दिवस म्हणजे मलेशियावरून आज आम्ही निघालो आहोत आमच्या घरी. पण जाऊसं वाटत नाहीये, रंजिताला सोडून अजिबात जाऊसं वाटत नाहीये. इतकी धमाल आले, दिवस कसे गेले कळालंच नाही. ती ट्रिप एकदम मस्त झाली. आज आम्हाला फुल टू एन्जॉय, फुल टू एन्जॉय. भरून येणार खूप धमाल केले सगळ्यांनी, खूप धमाल. बघा बॅग ठेवण्यासाठी जागा होत नाहीये बसमध्ये, एवढी शॉपिंग केली आहे. सगळ्यांचे एक्स्ट्रा लगेज झालेलं आहे. 9:30 ते 11:30 जावं लागणार आहे. स्टँडिंग जावं लागणार नाही, काकांना बसायला जागा ठेवणार. झाली ना शॉपिंग? मन भरून अगदी शॉपिंग केली आहे. क्या बात आहे, शॉपिंग झाली पाहिजे बस, की मन खुश असतं, सगळे खुश असतात. रंजितावर एवढा विश्वास होता म्हणून ते एकटी निघाली होती टूरला. असं करता करता पूर्ण फॅमिली आली टूरला. वा वा वा. आणि लेडीज स्पेशलला माझ्या सुना आणि मी आणि माझी बहीण 4 सीट बुक. लेडीज स्पेशल येणार आहेत. लेडीज स्पेशल थायलंडची बुकिंग माझी. ही माझी लेडीज स्पेशल थायलंड नक्की बालीला यायचा. ताई बालीचे आहेत या, रंजना ताई बाली आणि हे सगळे थायलंड 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 युरोप 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 थायलंड जर्मनी दुबई राहिलेत. तुमच्याकडे काही रिंग आहेत? देऊन टाका, लगेच बुकिंग करून टाका. चला छान होती आमची ट्रिप आणि आता खूप दुःख होतं, आम्ही इकडून निघतो ऍक्च्युली. आता खूप वाईट वाटतंय, असं वाटतं परत आम्ही सिंगापूरला लॉगिंग करावं. रडू येत आहे आई ग. आणि खूप खूप आनंद झाला. अविस्मरणीय ही पिकनिक झालेली आहे. आणि पुन्हा जर कधी तुम्ही जवळपास कुठे जाणार असेल तर मला नक्की कळवा. आणि असेच तुम्ही छान छान पिकनिक अरेंज करत राहा. धन्यवाद. थँक्यू. शॉपिंग केली, भरपूर शॉपिंग केली. मलेशिया सगळे संपवले ना बस. खाण्यापिण्याची सोय तर भरपूर होती. प्रत्येक हॉटेलमध्ये वेगवेगळे पदार्थ आम्हाला खायला मिळाले. कुठे दही वडा, कुठे गुलाबजाम, कुठे कांदा भजी, बटाटा भजी, मी दही वडा खाल्ला. रसम सगळ्या ठिकाणी मिळालं. अळूवडी सारखी अळूवडी, अगदी इतकं सगळं सुंदर. पोळी पण मिळाली, पराठा पण मिळाला, सगळं मिळालं. आणि ब्रेकफास्ट पण सुंदर होता. त्यामुळे कुठेही नाव ठेवण्यासारखं झालेलं नाहीये. पक्की शॉपिंग केली, पक्की भरपूर शॉपिंग केली, पक्की शॉपिंग केली. चॉकलेट्स भरपूर घेतली, पैसे सगळं गेले. छत्र्या सगळंच घेतलं. मुख्य म्हणजे रंजिता आणि रोहनचं कोऑपरेशन जबरदस्त आहे. आणि त्यामुळे जे जे काही मनात योजना आलेली होते ते सगळं घेतलंय ना, काही त्यांनी पूर्ण केलेलं आहे. झाली शॉपिंग. दोघांनी एकत्र रात्री 2 वाजेपर्यंत, आम्ही दोघी जणी रात्री 3:30 वाजेपर्यंत बोलत बसलेलो. 4 वाजता झोपली, बाकी सगळी पॅकिंग करून मी झाली ना. डन शॉपिंग सगळ्यांची. मज्जा मज्जा म्हणजे एवढी मजा केली ना आयुष्यात. फर्स्ट टाइम मजा आली मला. ऑनलाईन सर्वांनी पेमेंट केलेलं आहे. ऑफिस तर माहिती नाही, की माणसं कोण आहे माहिती आहे, की काय होणार आहे माहिती नाही, हॉटेल कसं असेल, जेवण कसं असेल, कसं नेतील, कसं आणतील, काही माहिती नसताना तुम्ही सर्वांनी इतका विश्वास ठेवला आणि इतकी मोठी रक्कम जमा केली. आणि बहुतेक तुमच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो असतो बहुतेक. थँक्यू सो मच. हे मी ओवीसाठी एक आणलेलं आहे, पण त्याच्या आतमध्ये जे काय आहे ना ते माझ्या हाताची कला आहे. मी याच्यात पॅक केलेली आहे, ते मी ओवीसाठी देत आहे. आणि दुसरी गोष्ट, हे पण मी रंजितासाठी आणले, पण ह्याच्यामध्ये पण माझ्या हातची कला आहे. मला क्रोशाचं हे आहे, म्हणजे क्रोशे विणायची मला आवड आहे. तर मी खास तुझ्यासाठी पर्स आणलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जे मी काय ठेवलंय ना कॉईन, त्याच्यामध्ये लक्ष्मीचे ते आहे, चित्र आहे, जे कॉईन ठेवले. अशी बॅग अशी रिकामी देऊ नये ना, म्हणून मी असे त्याच्यात पैसे ठेवले आहेत 21 रुपये, पण त्याच्यात लक्ष्मीचं थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि हा आता येताना त्याचा खाप हे झालेला आहे. हा मी असं एक परडी बनवली आहे, जसं तिला ड्रेसिंग तिच्या टेबलवर ठेवण्यासाठी. हेअर बँड, कानातली वगैरे हे मी हाताने बनवले. हा सगळं क्रोशाचं. आणि हाताने सगळं. हे मी खास रोहनसाठी आणलेलं आहे. ठाण्याच्या त्यांच्या रूमवर
लावण्यासाठी खास. खास रोहन हा, Thank you so much. कोणाचीही नजर लागू नये. हो. तो हातचा झाला तेव्हा मी एवढी रडली आहे ना, मी काय सांगू शकत नाही ते आई बघताना. त्यामुळे कोणाचीही नजर लागू नये रंजिता, म्हणजे पुऱ्या ह्यांच्या फॅमिलीला, त्याच्यासाठी तुला आणलेलं आहे. Thank you. आणि दुसरी अजून आहे. गोष्ट, खाण्याचा वेळ आहे म्हणून मी माझ्या हाताने बनवून लाडू आणलेले हे तर जामच भारी वाटलं. अशी मुलगी, अशी सून, म्हणजे बहीण, खरं अशी बायको, अशी आई मिळणं खूप आहे. आणि खूप म्हणजे खूप ग्रेट आणि गुणी म्हणजे म्हणतात ना, सर्व गुण संपन्न आहे, सर्व गुण संपन्न आहे. आणि जेवले अरे खरंच. आणि रोहनला सांगेन, अशी हे मिळायला खूप तुम्ही लकी आहे, तुमची फॅमिली पूर्ण लकी आहे. तुम्हाला पहिली एक गोष्ट सांगते, जेव्हा ती मिठी मारते ना, तेव्हा असं वाटतं की खरंच माझी मुलगी मला मिठी मारते. तिच्या मिठीमध्ये एवढा गोडवा आहे की नाही, खरंच. आता मला रडायला पण येईल, मी काही सांगू शकत नाही. खूपच तिची मिठी जेवढी सुंदर आहे की नाही, अशी जी प्रेमाने अशी ती मिठी मारते ना, आपलेपणा त्याच्यात एवढा आहे ना. थँक्यू. आमच्याकडून रंजिताकडून एक छोटस तुम्हाला रिटर्न गिफ्ट आहे प्रत्येकासाठी. एक आठवण, जेव्हा जेव्हा तुम्ही ते पाहाल तेव्हा तुम्हाला आठवण येईल आपल्या ट्रिपची. सिंगापूर मलेशियाची आठवण आहे. त्यांच्या स्लोगन मध्ये आहे खाण्यापिण्याची सोय. मी एक वरून ऍड केला होता, खाण्यापिण्याची उत्तम सोय. आणि खरोखरच उत्तम सोय केली. आणि जेवण मी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं, रंजिताने दाखवलं होतं की काय काय जेवण आहे म्हणून. तर मला वाटलं होतं की एखाद्या वेळेला असं असेल, परंतु सगळीकडे म्हणजे आपण कुठल्या जेवणाची तारीफ करावी अशा प्रकारचं जेवणाची व्यवस्था, सगळ्यांना सौजन्याची आणि कौटुंबिक अशी ट्रीटमेंट दिली, त्याबद्दल सुद्धा तुम्हाला खास धन्यवाद. तर ही माझी दुसरी टूर आहे. पहिली थायलंड केली मी, आणि आता तो एक देश झाला, आता हे 2 देश झाले. म्हणजे एकूण 3 देशांमध्ये मी फ्लाय विथ रंजिता बरोबर आता फिरलेलो आहे. आणि तक्रार करायला कुठेही जागा नाहीये. तर रंजिता बरोबर म्हणजे रंजिता आणि रोहन बरोबर बाहेरच्यांसारखं कुठलं वाटलंच नाही. फॅमिली, आपली फॅमिली आहे. आणि ही सगळी फॅमिली येतात, आपली फॅमिली आहे. आणि हे आहे पुत्र जेवायसाठी. येस बाबू, काय चाललंय तुझं? फोटो काढा चला सगळ्यांनी छान छान आता फोटो. मोरया, उंदीर मामा की खाण्यापिण्याची फ्लाय विथ ये. मलेशियाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आता आमचं दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. जयपूर मॉलमध्ये आहे. तर जेवणात काय आहे ते दाखवते. या बटर नान, व्हाईट राईस, जिरा राईस, पापड, थोरण म्हणजे ऍक्च्युली कोबीची भाजी आहे. या सारा थोरण आवडतो का काही? पडवळची भाजी आहे. मसाला डाळ, चिकन डाळ, मसाला डाळ आहे. मसाला डाळ, रस्सम आहे इथे. मिरची टेस्टी आहे. हे बघा इथे कर्ड राईस आहे. हे बघा इथे आहे कर्ड राईस, सॅलड, मस्त सॅलेड आहे, मिरची आहे ताकातली, आणि इथे पापड आहे, लोणचं आहे. चलो. आणि ही आहे इथे राईस खीर, डेझर्ट जी मध्ये अतिशय राईस खीर. चविष्ट असते. खीर एकदम स्पेशल आहे. हा, ही एकदम मस्त बासुंदी सारखी खीर असते. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी फिश पेपर फ्राय आणि चिकन चेट्टीनाड चिकन मसाला टेस्टी आहे. सर एन्जॉय करा. मस्त सुंदर आहे. आणि चिकन ते एकदम अप्रतिम आहे. आणि मच्छीचं काय एकदम लाजवाब. क्या बात. आता आपण जेवून घेऊया आणि मग चला. एव्हरीबडी हॅपी, एव्हरीबडी हॅपी, हॅपी हॅपी हॅपी. कोबीची भाजी आणि पडवळ. जाता काहीतरी वेगळं पण म्हटलं करूया ना. काही मच्छी, दही भाताने एकदम शांत कर्ड राईस ना. कर्ड राईस. वा. बाबू पण खातोय पडवळ, मिरची, डाळ भात, पापड. आणि जेवण कसं होतं आजचं? सगळे पोट भरून जेवले. A+. क्या बात आहे. थँक्यू. चिकन कुणी खाल्लं? व्हेज माझं डिपार्टमेंट आहे. रंजिता विचारे नॉनव्हेज कसा होता? व्हेज कसा होता? क्या बात आहे. ये हुई ना बात. आपल्या मोस्ट रोमॅन्टिक एनर्जेटिक कपल महादेव आणि अंजाताई.
थोडी फुडी ती थोडी थोडी आंबट गोडेशी आली माझी क्रेझी फुडी क्रेझी फुडी क्रेझी फुडी क्रेझी फुडी रंजिता आपली क्रेझी फुडी क्रेझी फुडी क्रेझी फुडी क्रेझी फुडी रंजिता आपली क्रेझी फुडी रंजिता वा वा देवकीचा कान्हा यशोदेचा तान्हा देवकीचा कान्हा यशोदेचा तान्हा माया ममतेचा धागा जोडतो जोडतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो वाढतो बाळकृष्ण गोकुळात वाढतो अजीब दास्ता है ये कहाँ शुरू कहाँ खत्म ये मंजिलें है कौन सी हम समझ सके ना तुम अजीब दास्ता है ये कहाँ शुरू कहाँ खत्म ये मंजिलें है कौन सी ना हम समझ सके ना तुम. खूप छान ट्रिप वाटली. मग खूप सगळं पाठीमागचे खूप सुंदर सगळे अगदी आहेत बोलणारे वगैरे खूपच. आम्ही त्या मनाने तिघी जणी जरा कमी बोलतोय पण छान वाटली. नेक्स्ट ट्रिपला येऊ नक्की. की खाण्यापिण्याची सोय तर खाण्यापिण्याची सोय एवढी झाली की माझे मिस्टर म्हणाले मी येणार. थायलंडला ते गेले होते तर त्यावेळेस त्यांचे खाण्यापिण्याचे इतके वांदे झाल्यासारखं पनीर 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 आणि बाहेरच्या देशात होतं पण म्हणून ते आले नाही. आता त्यांना मला चिडवायला एवढा चान्स आहे की मी भरलेल्या मिरच्या आणि पडवळाची भाजी पण खाल्ली त्यामुळे आणि दही भात म्हणजे काय काय खाल्लं नाही. कोथिंबीर वडी येते आणि नुसतं खाल्लं नाही तर कोणालाही पोटाचे त्रास झाले नाही. तर ट्रिप म्हटलं की सगळ्यांना उलट्या जुलाब ताप सर्दी तर होतातच त्रास पण एकालाही ऍसिडिटी येते. मी ऐकलं नाही की मला आता त्रास झाला माझं पोट फुगलं. हे विशेष आहे. मी जेव्हा पहिल्यांदा जेव्हा एक आपली ट्रिप होते कारण की रोहनचं सगळ्यांशी बोलणं होत असतं. माझ्याशी कोणाशी बोलणं माझ्याबरोबर कोणाशी बोलणं होत नसतं. तुम्ही जसं म्हणालात की आम्ही तुमची सगळी सोय केली पण तुम्ही देखील भरभरून सगळ्यांनी मला एवढं प्रेम दिलात की खरंच असं अजिबात एका सेकंदासाठी वाटलं नाही का मी कोणतरी अनोळख्यांना किंवा नवीन व्यक्तींना भेटते. अशी एक अजून एक असं माझं जे कुटुंब आहे ना ते तयार झालं आणि तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करेन आणि त्यासाठी आपण एक छोटासा काहीतरी गेट टुगेदर नक्कीच करूया. आणि थँक्यू सो मच तुम्ही माझ्यावरती आणि रोहनवरती एवढा विश्वास दाखवण्यासाठी. कारण की या विश्वासाची आता खरं तर गरज होती. गेल्या 6 वर्षांपासून मी एक इन्फ्लुएन्सर आहे. युट्यूबवरती तुम्ही मला नुसते बघताय पण असा कोणताही ब्रँड नाही. आपण एखाद्या बाहेर देशामध्ये जेव्हा जातो तर ट्रिप बुक करताना आधी विचार करतो या कंपनीचं नाव आहे का, ही कंपनी किती जुनी आहे, हिचे रिव्ह्यू कसे आहेत, हिला कोण ओळखतं, बॅक सपोर्ट काय आहे, और एवढी मोठी कंपनी तिकडे काय आपण राहिलो तर काय झालं तर आपलं बरेच प्रश्न असतात. इव्हन आम्ही दोघंही फिरायला जायचो ते असे प्रश्न आमच्याही मनात येतात. तर असे प्रश्न येऊन सुद्धा काही जणांनी बुकिंग करताना नाही तुम्ही आहात ना तर आपण बुकिंग करूया. त्या खूप असे प्रश्न वगैरे नाही केले आणि मला काही माहितीही नसायचं जास्त. तर मी एकच सांगायची की तुम्ही रोहनला विचारा असं कारण की मला जास्त नाही माहिती आहे. तर रोहन तुम्हाला सगळी माहिती देईल. आणि जर रोहनशी बोलताना रोहनकडनं काही जर चुकलं असेल तर आय एम सॉरी. आताही या ट्रिपमध्ये जर आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्ही खरंच सॉरी. आणि आम्हाला जेवढा तुम्हाला व्यवस्थित करता येईल त्याचा आम्ही पुरेपूर असा प्रयत्न केलेला आहे. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा एवढ्या सगळ्या तुमच्या प्रेमासाठी. तुम्हाला भीती वाटते ना फ्लाईट मध्ये बसायला? रोहनमुळे माझी भीड चेपली. आता तुम्ही कधीही बोलवा कुठेही बोलवा यायला तयार आहे. आणि मला रोहन दादा सारखे दोन तीनदा फोनवर बोलले काही काळजी करू नका आम्ही आहोत. एकदा विमानात बसलं तुम्हाला कळणार पण नाही आणि तसंच झालं. खूप छान वाटलं मला. आता पुढच्या ट्रिपची तयारी झाली आहे.
मुलींनी आता बॅग भरून ठेवली असेल माहिती नाही आता. एक नंबर, क्या बात आहे. सही सही, मस्त. तर ही आहे आमची फ्लाईट सिंगापूर एअरलाईनची, क्वालालंपूर टू सिंगापूर आणि नंतर सिंगापूर टू मुंबई. आणि ही आहे रंजिता, क्रेझी फूडी रंजिता, आणि सध्या आहे फ्लाय विथ रंजिता. तर आमचा ग्रुप खुश आहे खूप. तो हम भी खुश है. तो हम भी बहुत खुश आहे. आणि शेवटच्या काका काकू गेलेले, त्यांच्या मागे आम्ही पण चाललोय आता फ्लाईट बोर्ड करायला. तर आता मलेशियाला करूया बाय बाय आणि जाऊया सिंगापूरला. काका तुम्ही कुठे आहेत? माझी इकडे तुमच्या बाजूला. आपण शेजारी 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 शेजारी. अरे वा, मजा येईल. पालघर बोरेवली काय लांब नाहीये. मस्त, शेजारी शेजारी. चलो हम लोग भी निकलते. बघा सगळी मजा घेतो आपण. फ्लाईटची, ट्रेनची, मेट्रोची, बसची, शटलची, सगळी. मोनोरेल पण. काय काका? तर आता आम्ही आलो आहे सिंगापूरला मलेशियावरून आणि आता चाललो मुंबईला. 5 तास फक्त झोपायचं आता. खायचं प्यायचं आणि प्यायची पण आहे. प्यायची पण आहे. चला. काय मिळालं तुम्हाला जेवायला? ओवीस सोनो काय खाल्लास? मामाला काय मिळालं? मला छोल्याची भाजी, मटरची भाजी आणि ओवीला मस्त पनीरची भाजी दिली. पनीरची भाजी आणि ऐक ना ओवी, सोनू दही वडा पण आहे. दही वडा पण आहे आणि केक पण मस्त आहे बघ, चॉकलेट आहे. बघू केक. पापड पण आहे, लोणचं आहे. ठेव ना, ठेव तू. दीदीला दे. रेवती तुला काय मिळालं? पास्ता. आखरी पास्ता. ब्रेकफास्टला 9 वाजता भेटायचं सकाळी. हो नक्की. लेट उद्या सकाळी 9 वाजता भेटायचं. लेट नाही करायचं. एक दिवस तरी कन्सेशन. रेश्मा ताई उद्या 9 वाजता लवकर निघायचं आपल्याला. येस बाय. मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी. खूप एन्जॉय केलं, छान वाटलं. ओके बाय. काळजी घ्या स्वतःची पण. मस्त तसे तुम्ही ठणठणीत आहात पण तरी काळजी घ्या. मला खरंच सांगते त्यांचं टेन्शन होतं पण तुम्ही दोघं होता. लवकरच भेटूया परत. ओवीचे 2 भाऊ आहेत बरं का. हो नक्कीच. आणि गणपतीला मी गौरव दादा, दर्पण दादा. गौरव दादा, दर्पण दादा. आर डुईंग व्हेरी गुड जॉब. असाच चालू ठेवा. अँड बस रोहन दादा आमचा मोटिवेशनल माझ्यासाठी जास्त आता. आणि ग्रुपवरती पण नॉनव्हेज मिस करू आपण. हो.